ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये आज निकाल येण्याची शक्यता आहे। 15 दिवसांमध्ये पोलिसांकडून 1200 पानांचं आरोपपत्र कोर्टामध्ये दाखल झालंय। चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। नराधम आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलीस कोठडीमध्ये। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रदीप, खरं तर नसरापूरच्या घटनेमध्ये आज कोर्टाकडून निकाल जो आहे तो दिला जाण्याची शक्यता आहे। हे सगळं प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात आलं। 1 मेला जे आहे ते नसरापूरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह जो आहे तो गोठ्यामध्ये आढळलेला होता। प्राथमिक तपासामध्ये उघड झालं की मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिचं दगडानं ठेचून हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर या घटनेनंतर संपूर्ण नसरापूरचे ग्रामस्थ जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले होते। रास्ता रोको करण्यात आला। संपूर्ण राज्यभरामध्ये संतापाची लाट जी आहे ती उसळलेली पाहायला मिळाली। खरं तर लोकांची भावना लक्षात घेता राज्य सरकारकडून हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात आला। या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आणि 15 दिवसांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी जवळपास 1200 पानांचं आरोपपत्र जे आहे ते निश्चित करण्यात आलं। सुरुवातीला खरं तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी संशयित म्हणून आरोपी भीमराव कांबळेला पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं होतं। जवळपास 2.5 महिने हा खटला जो आहे तो चालला आणि आज या खटल्यामध्ये खरं तर आरोपीला नक्की काय शिक्षा दिली जाते फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुटुंबाची मागणी होती की आरोपीला फाशीची शिक्षा जी आहे ती व्हावी। मात्र सगळे पुरावे तांत्रिक गोष्टी ज्या आहेत ते पुणे पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवलेल्या आहेत आणि आज कोर्टाकडून या प्रकरणामध्ये नक्की काय निकाल दिला जातोय फार महत्त्वाचं असणार आहे। खरं तर आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। जर कदाचित 2.5 महिन्यामध्ये खटला चालवून जर आज कठोरातली कठोर शिक्षा झाली तर ही राज्यातली पहिलीच केस असणार आहे। ते म्हणजे 2.5 महिन्यांमध्ये खटला पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा जी आहे ती होते। त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागेल। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।